हॅलो स्टुडंट, लाईव्ह क्रिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी काल हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन जो 10th सायन्सचा पार्ट 2चा लेसन आहे तो स्टार्ट केला होता कालच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड म्युटेशन हे पॉईंट बघितले होते. आता नेक्स्ट या लेसनचा पॉईंट आहे बघा इव्हॉल्युशन. त्या अगोदर इथे कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये लार्ज इंटेस्टाईनच्या शेवटी फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, त्याला अपेंडिक्स असं म्हणतात. त्या अपेंडिक्सचं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय फंक्शन आहे, तर अपेंडिक्सचं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये विशिष्ट असं काही फंक्शन नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर द च्युईंग द फूड. म्हणजे फूड चावण्यासाठी, क्रश करण्यासाठी आपल्या अक्कल दाढेचा उपयोग होतो का, तर होत नाही. थर्ड क्वेश्चन आहे, व्हाय डीड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनासूर बिकम एक्स्टिंक्ट. म्हणजे डायनासूर हे ॲनिमल जे आहेत त्यांचं आता फक्त आपण नाव ऐकतो, पण हे ॲनिमल आता एक्झिस्ट करत नाहीत, तर ते एक्स्टिंक्ट झाले, नाहीसे झालेले आहेत. या पाठीमागे काय रिझन असेल, तर असं म्हटलं जातं की खूप मोठा ॲस्ट्रॉइड हा अर्थवरती आदळल्यामुळे डायनासूर जे आहेत एक्स्टिंक्ट झालेले आहेत. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे बघा, व्हाय आर मेनी स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्स्टिंक्ट. म्हणजे अशा काही ॲनिमल्स आणि बर्डच्या स्पीसीजसुद्धा आहेत ज्या की एक्स्टिंक्ट नाहीशा झालेल्या आहेत. त्यामागे काय रिझन असेल, तर नंबर ऑफ ज्या नॅचरल डिझास्टर्स आहेत, परत ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा नॅचरल सिलेक्शनमुळे काही ॲनिमल्स आणि बर्डच्या स्पीसीज ज्या आहेत त्या एक्स्टिंक्ट झालेल्या आहेत. Evolution is gradual change occurring in living organisms over a long duration. इव्हॉल्युशन काय आहे, तर इव्हॉल्युशन ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ग्रॅज्युअल चेंज म्हणजेच स्लो गोईंग चेंज जो आहे कंटिन्युअसली होत असतो ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. दिस इज ए व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. म्हणजे हा जो चेंज आहे तर हा चेंज इतका स्लो असतो की त्याचा इफेक्ट आपल्याला हजारो वर्षांमध्ये नाही तर लाखो मिलियन्स वर्षांमध्ये त्याचा इफेक्ट जो आहे दिसतो. ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन द व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम द स्टार्स अँड प्लॅनेट इन स्पेस to biosphere present on earth should be included in the study of evolution. म्हणजे स्टार्स आणि प्लॅनेटमध्ये सुद्धा इव्हॉल्युशन होत असतं, चेंजेस होत असतात. फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पीसीज ड्यू टू चेंजेस in specific characters of several generation of living organism as a response to natural selection is called as evolution. इव्हॉल्युशनची इथे डेफिनेशन सांगितलेली आहे की इव्हॉल्युशन मीन्स व्हॉट, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज, नवीन स्पीसीज तयार होणं ड्यू टू चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन ए सेव्हरल जनरेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेव्हरल जनरेशन एका त्यांच्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये चेंजेस होणं आणि त्यापासून त्या चेंजेसमुळे नवीन ऑर्गॅनिझमच्या स्पीसीज ज्या आहेत डेव्हलप होतात ॲज ए रिझल्ट ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर नेचरमध्ये सस्टेन राहिले, त्या एन्व्हायरमेंटमध्ये जर ते जिवंत राहिले तरच त्यांच्यामध्ये चेंजेस होतील. इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. तर ही इव्हॉल्युशनची डेफिनेशन आहे. नेक्स्ट बघा, अर्थवरती लाईफ कशा पद्धतीने क्रिएट झाली असेल, तर ते इथे दिलेलं आहे. 3.5 बिलियन्स इयर्स अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टेड ऑन द अर्थ. काय सांगितलेलं आहे की 3.5 बिलियन्सच्या अगोदर लाईफ ही अर्थवरती नव्हती. मग सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे, ॲट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट इन द ओशन ऑन द अर्थ. म्हणजे काय, सुरुवातीला अर्थच्या ओशनमध्ये सिम्पल एलिमेंट्स तयार झाले, जसं की हायड्रोजन असेल, लिथियम, हेलियम असे सिम्पल एलिमेंट तयार झाले. नेक्स्ट अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले, ॲमिनो ॲसिड्स, न्यूक्लियोटाइड्स असे सिम्पल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म ऑन दोज. म्हणजे सिम्पल एलिमेंटपासून सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले आणि सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स एकत्रित येऊन कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले लाईक द प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड.
तर हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे आहेत तर मग हे तयार होण्यासाठी हे जे लॉंग ड्युरेशन जो आहे इथे लागला. नेक्स्ट बघा, कॉम्प्लेक्स कंपाऊंडपासून फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार झाली. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप सेल जे आहे हे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत एकत्रित येऊन फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप जे आहे सेल तयार झालेली आहे. आणि नंतर मग नंबर ऑफ दोज सेल इन्क्रीज, त्यांची संख्या वाढत गेली फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप सेलची ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल अँड देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमंग दोज सेल. पण ते सगळ्याच सेल ज्या आहेत सारख्या पद्धतीने ग्रो झाल्या असतील का? नाही, तर त्यांच्यामध्ये चेंजेस जे आहे होत गेले. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ. म्हणजे काय, नॅचरल सिलेक्शन प्रिन्सिपलनुसार काही प्रिमिटिव्ह सेलनी चांगली ग्रोथ दाखवली की त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या व्यवस्थित सस्टेन राहू शकल्या आणि त्यांची ग्रोथ जी आहे चांगल्या पद्धतीने झाली. तर त्याच प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल ज्या आहेत सस्टेन राहिल्या. अँड सम मे हॅव पेरिस, आणि ज्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटसोबत ज्या सस्टेन नाही राहिल्या तर त्या काय झाल्या, पेरिस म्हणजे काय, नष्ट झाल्या. विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग मीडियममध्ये ॲडजस्ट न झाल्यामुळे त्या पेरिस झाल्या. ॲट ए प्रेझेंट, आता जर आपण बघितलं तर करोर्स ऑफ स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. आता जर आपण बघितलं तर आपल्याला नंबर ऑफ ॲनिमल्स आणि प्लांटचे स्पीसीज दिसतात. ग्रेट लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी दिसते. सिम्पल ते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसतात. जसं की ॲनिमलमध्ये बघा, ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू मॅन अँड जायंट वेल. काय, तर ॲनिमलमध्ये युनिसेल्युलर ॲनिमल ज्यांची बॉडी एकाच सेलची बनलेली आहे, त्यांच्या बॉडीचे सगळे फंक्शन ती एकच सेल रेग्युलेट करते. तर असे युनिसेल्युलर अमिबा पॅरामेशियमपासून ते मोस्ट ॲडव्हान्स ॲनिमल जे आहेत, मॅन असेल, जायंट वेल, यांच्या पर्यंत आपल्याला ग्रेट डायव्हर्सिटी ॲनिमलमध्ये बघायला मिळते. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पीसीज रेंजिंग फ्रॉम द युनिसेल्युलर क्लोरेला टू ह्यूज बनियन ट्री. म्हणजे प्लांटमध्ये बघा आपल्याला युनिसेल्युलर क्लोरेला हे अल्गी आहे, शेवाळ. ते युनिसेल्युलर क्लोरेलापासून ते ह्यूज बनियन ट्री, जे वडाच्या झाडासारखे असे मोठे मोठे ट्रीज जे आहेत यांच्यापर्यंत ज्या वेगवेगळे प्लांटच्या स्पीसीज प्रेझेंट आहेत. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. म्हणजे अर्थवरती सध्या लाईफ ही सगळीकडे प्रेझेंट आहे, इक्वेटरपासून ते दोन्ही पोल्सपर्यंत. ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक द एअर, वॉटर, लँड, रॉक्स. म्हणजे सगळ्या जागेवरती ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. जसं एअर असेल, वॉटर असेल, लँड, रॉक्स सगळीकडे प्रेझेंट आहेत, एक्सेट्रा. ह्युमन्स हॅव शोन क्युरियोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन फॉर सच ए ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड. काय सांगितलेलं आहे, ह्युमन बिंग जे आहे, तर ह्युमन बिंगला पहिल्यापासूनच क्युरियोसिटी आहे, ही जाणून घेण्याची क्युरियोसिटी आहे की अर्थवरती एवढी नंबर ऑफ डायव्हर्सिटी जी आहे कशा पद्धतीने क्रिएट झालेली असेल. मग डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड टिल टुडे, ऑफ विच थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड. मग इतर खूप साऱ्या सायंटिस्टनी इव्हॉल्युशन आणि लाईफ ओरिजिनेट कशा पद्धतीने झालेली असेल त्याबद्दल वेगवेगळ्या थेऱ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही थेरी जी आहे, म्हणजेच थेरी ऑफ इव्हॉल्युशन, ही मोस्ट ॲक्सेप्टेबल थेरी आहे. बघा, थेरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये काय सांगितलेलं आहे, थेरी ऑफ इव्हॉल्युशन